इतिहासात अशा अनेक घटनांची नोंद आहे ज्या ऐकून आजही विज्ञानाला घाम फुटतो आणि मानवी बुद्धी चक्रावून जाते. पण जर मी तुम्हाला म्हटले की आजपासून जवळपास 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक माणूस चक्क आपल्या सदेह म्हणजेच आपल्या भौतिक शरीरासोबत वैकुंठात गेला, आणि तेही शेकडो लोकांच्या उघड्या डोळ्यांदेखत, तर तुमचा विश्वास बसेल का? काही लोक याला एक अकल्पनीय आणि दैवी चमत्कार मानतात. काही लोक याला अढळ आणि निस्सीम श्रद्धा म्हणतात. तर आजचे प्रगत विज्ञान याला एक न उलगडलेले आणि अनाकलनीय रहस्य मानते. ते महान आणि अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे साक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराज. आणि ज्या दिवशी ही अकल्पनीय आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली, तो दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम बीज म्हणून अत्यंत भक्तिभावाने ओळखतो. पण मित्रांनो, त्या दिवशी इंद्रायणीच्या काठी नक्की काय घडले होते? तुकाराम महाराज अचानक सर्वांच्या देखत कुठे गुप्त झाले? आकाशातून खरोखरच एखादे लखलखते पुष्पक विमान खाली आले होते का? की यामागे आणखी काही गूढ आणि भयानक रहस्य दडलेले आहे, जे आजवर आपल्यापासून लपवले गेले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाची अगदी सविस्तर आणि डोळ्यात अंजन घालणारी सत्यकथा उलगडणार आहोत. ही कथा ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच शहारा येईल आणि तुमचे मन एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास तुम्हाला होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा शेवटचा प्रसंग तुमचे डोळे पाणावल्याशिवाय आणि तुम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाला आणि मेहनतीला दाद देण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा देते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, राम कृष्ण हरी. तुकाराम बीजच्या त्या रहस्यमयी आणि थरारक दिवसाकडे जाण्यापूर्वी आपल्याला तुकोबारायांचा तो खडतर आणि वेदनादायी प्रवास समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, ज्या प्रवासाने त्यांना या सर्वोच्च आणि ईश्वरीय पातळीवर पोहोचवले. देहू नावाच्या एका निसर्गरम्य गावात एका अत्यंत सुखी सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबात तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घरात महाजनकी होती, म्हणजे गावाचा व्यापार आणि सावकारी त्यांच्याच हातात होती. घरात धान्याची कोठारे भरलेली होती आणि अंगणात गाई गुरांचा राबता होता. सर्व काही अगदी सुरळीत आणि आनंदात सुरू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी भयंकर आणि वेगळेच वाढून ठेवले होते. अचानक संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे एक भयंकर आणि कारेकुट्ट सावट कोसळले. सलग 3 वर्ष पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडला नाही. नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या आणि हिरवीगार शेती पार करपून गेली. या भयानक आणि अमानवीय दुष्काळात त्यांनी आपले जन्मदाते आई-वडील गमावले. या दुःखातून सावरत नाहीत, तोच त्यांचा मोठा भाऊ सावजी हा सर्व संसाराचा त्याग करून तीर्थयात्रेला निघून गेला आणि कायमचा बेपत्ता झाला. पण नियतीची क्रूर थट्टा आणि दुःखाची मालिका इथेच थांबली नाही. ज्यांना 2 वेळचे अन्न मिळत नव्हते, अशा लोकांचे हाल तुकोबारायांना पाहवत नव्हते. त्यांनी आपली धान्याची कोठारे गावकऱ्यांसाठी खुली केली. पण अन्न आणि पाण्यावाचून तडफडून त्यांच्या पहिल्या पत्नीचा, रखमाबाईचा आणि त्यांच्या अत्यंत लाडक्या लहान मुलाचा त्यांच्याच उघड्या डोळ्यांसमोर तडफडून मृत्यू झाला. जो व्यापार ते प्रामाणिकपणे करत होते, तो पूर्णपणे बुडाला. लोक त्यांच्या दारात येऊन कर्ज आणि हिशोब मागू लागले. ज्या संसारासाठी ते रात्रंदिवस राबत होते, तो संपूर्ण संसारच एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा त्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाला. चोहीकडे फक्त मृत्यू, हाहाकार आणि भयंकर गरिबी असाच अंधार पसरला होता. या भयानक दुःखामुळे आणि एका पाठोपाठ एक कोसळलेल्या संकटांमुळे त्यांच्या मनातील या खोट्या आणि भौतिक जगाविषयीची आसक्ती पूर्णपणे
आणि कायमची संपली. ज्या जगासाठी आपण इतकी धडपड करतो ते जग किती क्षणभंगूर आहे याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी संसाराचा आणि मोहाचा कायमचा त्याग केला आणि गावाबाहेर असलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन ते एकांतात विठ्ठलाचे कठोर नामस्मरण करू लागले. अंगावर फक्त एक घोंगडी आणि हातात चिपळ्या घेऊन ते रात्रंदिवस पांडुरंगाचा धावा करू लागले. याच भयानक एकांतातून, याच असह्य वेदनेतून आणि याच विरक्तीतून जन्म झाला तो त्यांच्या अथांग आणि अजरामर अभंगांचा. त्यांच्या मुखातून साक्षात पांडुरंग बोलू लागला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे निसर्गाशी एकरूप होणारे आणि समाजाला दिशा दाखवणारे अभंग त्या भंडारा डोंगराच्या हवेत गुंजू लागले. त्यांच्या अभंगांमध्ये इतकी ताकद आणि इतकी शुद्धता होती की ऐकणारा प्रत्येक माणूस मंत्रमुग्ध होऊन जात असे. पण जसा जसा त्यांचा महिमा आणि त्यांची कीर्ती वाढू लागली तसा तसा त्यांच्या आयुष्यातील संघर्षही शिगेला पोचला. तुकाराम महाराजांचे अभंग जनमानसात अत्यंत लोकप्रिय होऊ लागले होते. सर्वसामान्य लोक जातीभेद विसरून त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले होते. पण तत्कालीन कर्मठ आणि अहंकारी लोकांना हे अजिबात सहन झाले नाही. त्यांना वाटले की हा सामान्य व्यापारी समाजाला उपदेश कसा काय करू शकतो. रामेश्वर भट नावाच्या एका अत्यंत कर्मठ आणि विद्वान पंडिताने तुकोबारायांना एक कठोर फरमान सोडले. त्याने सांगितले की तुझे हे अभंग वेदांच्या आणि शास्त्रांच्या पूर्णपणे विरोधात आहेत. तू एक सामान्य माणूस आहेस, त्यामुळे तुला हे अभंग रचण्याचा आणि समाजाला उपदेश करण्याचा कोणताही अधिकार नाही. जर तू हे थांबवले नाहीस तर तुला समाजातून वाळीत टाकले जाईल. तुझी सर्व गाथा आणि अभंगांच्या वह्या त्वरित इंद्रायणी नदीच्या खोल डोहात बुडवून टाक. हे ऐकून तुकाराम महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपले अभंग हे आपले प्राण आहेत आणि ते साक्षात पांडुरंगाची देणगी आहेत हे त्यांना माहीत होते. पण समाजाच्या आणि धर्ममार्तंडांच्या भयंकर दबावाखाली येऊन तुकोबारायांनी जड अंतःकरणाने आणि रडत रडत आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या अभंगांच्या वह्या दगडाला बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. तो क्षण त्यांच्यासाठी मृत्यूहूनही भयंकर होता. पण यानंतर जे घडले त्याने केवळ देहू गावालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. सलग 13 दिवस आणि 13 रात्री तुकाराम महाराज अन्न आणि पाण्याचा एक थेंबही न घेता इंद्रायणीच्या काठी एका शिळेवर विठ्ठलाच्या ध्यानात बसून राहिले. त्यांचा पांडुरंगावर अढळ विश्वास होता की माझा देव माझ्या शब्दांचे आणि माझ्या भक्तीचे रक्षण नक्की करेल. आणि 13व्या दिवशी तो अकल्पनीय आणि डोळ्यांवर विश्वास न ठेवणारा चमत्कार घडला. ज्या वह्या दगडाला बांधून नदीच्या तळाशी बुडवल्या होत्या त्या सर्व वह्या पूर्णपणे कोरड्या अवस्थेत पाण्यावर तरंगत वर आल्या. साक्षात इंद्रायणी मातेने आणि पंढरीच्या पांडुरंगाने तुकोबारायांचे अभंग आणि त्यांचे सत्व वाचवले होते. या प्रचंड चमत्कारानंतर तुकाराम महाराजांची कीर्ती वाऱ्यासारखी आणि वणव्यासारखी संपूर्ण हिंदुस्थानात पसरली. साक्षात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या दर्शनाला आणि त्यांच्या कीर्तनाला आवर्जून येऊ लागले. पण आता तुकोबारायांचे या पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले होते. समाजाला दिशा दाखवण्याचे आणि भक्तीचा मार्ग सोपा करण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण झाले होते. त्यांची ओढ आता या पृथ्वीलोकात आणि या भौतिक शरीरात राहिली नव्हती. त्यांना साथ घालत होता तो साक्षात वैकुंठ आणि त्यांचा लाडका पांडुरंग. फाल्गुन महिना जवळ येत चालला होता आणि निसर्गात एक वेगळीच शांतता पसरली होती. तुकाराम महाराजांना आपली वेळ जवळ आल्याची पूर्ण जाणीव झाली होती. त्यांनी आपली दुसरी पत्नी जिजाबाई, जिला ते प्रेमाने आवली म्हणायचे, तिला जवळ बोलावले आणि अत्यंत शांतपणे सांगितले की आवली, मी आता वैकुंठाला जाणार आहे. माझा या जगातील प्रवास संपला आहे. तू येतेस का माझ्यासोबत? पण संसारात आणि मुलांबाळात गुरफटलेल्या आवलीला वाटले की महाराज नेहमीप्रमाणे केवळ वेदांतातल्या आणि भक्तीच्या गोष्टी करत आहेत. तिने हसून नकार दिला आणि म्हणाली
की घरात एवढी कामे आहेत, मुले लहान आहेत, मी कशी काय येऊ शकते तुमच्यासोबत? महाराजांनी फक्त एक स्मितहास्य केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण देहू गावात आणि आजूबाजूच्या परिसरात निरोप पाठवला. सर्वांना सांगितले की उद्या फाल्गुन वद्य द्वितीया आहे. सर्वांनी इंद्रायणीच्या काठी कीर्तनाला मोठ्या संख्येने जमावे. मी तुम्हा सर्वांचा कायमचा निरोप घेणार आहे आणि माझ्या मूळ घरी म्हणजेच वैकुंठाला जाणार आहे. हा निरोप ऐकून लोकांच्या मनात एक अनामिक धाकधूक आणि भीती वाढली होती. कायमचा निरोप म्हणजे नक्की काय होणार आहे हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होता. तो दिवस उजाडला. सकाळची वेळ होती. इंद्रायणीचा काठ हजारो लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आजूबाजूच्या गावातून शेकडो वारकरी आणि भाविक गोळा झाले होते. हवेत टाळ आणि मृदंगाचा अखंड गजर सुरू होता. राम कृष्ण हरी या मंत्राने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक असीम आणि कधीही न पाहिलेले तेज होते. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात एक वेगळीच ईश्वरीय ऊर्जा होती. त्यांनी आपला शेवटचा अभंग गाण्यास सुरुवात केली. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हे शब्द ऐकताच तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. निसर्गही स्तब्ध झाला होता. वाऱ्याची झुरूकही थांबली होती. पक्ष्यांचा चिवचिवाट शांत झाला होता. जणू काही संपूर्ण सृष्टीच त्या एका क्षणाची आणि त्या अद्भुत घटनेची वाट पाहत होती. कीर्तन अगदी रंगात आले होते. लोक डोळे मिटून तल्लीन झाले होते. आणि अचानक दुपारच्या वेळी आकाशात एक भयंकर आणि डोळे दिपवून टाकणारा प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश इतका प्रखर होता की हजारो सूर्यांचे तेज एकत्र आल्यासारखे वाटत होते. लोकांना आपले डोळे उघडे ठेवणेही कठीण झाले होते. त्या दिव्य प्रकाशातून एक प्रचंड मोठे आणि सुवर्णमय पुष्पक विमान हळूहळू खाली येऊ लागले. त्या विमानाचा आकार आणि त्याचे तेज मानवी कल्पनेच्या पलीकडचे होते. विमानाचा वेग आणि त्याचा आवाज संपूर्ण आसमंतात घुमत होता. लोक भीतीने आणि आश्चर्याने जमिनीवर साष्टांग नमस्कार घालू लागले. पुष्पक विमानबरोबर इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांच्या समोर येऊन थांबले. विमानातून साक्षात देवदूत खाली उतरले. तुकाराम महाराजांनी सर्वांकडे एकदा शेवटची आणि अत्यंत प्रेमळ नजर टाकली. त्यांनी दोन्ही हात जोडून सर्वांना शेवटचा नमस्कार केला आणि ते हळूहळू चालत त्या पुष्पक विमानात जाऊन बसले. लोकांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. महाराज आम्हाला सोडून जाऊ नका अशा आरोळ्या लोक मारत होते. पण महाराज शांत होते. त्यांनी आपली लारकी घुंगरी आणि हातातील चिपळ्या खाली जमिनीवर टाकून दिल्या आणि ते विमान त्याच प्रचंड वेगाने आणि लखलखत्या प्रकाशाने आकाशात झेपावले. काही क्षणातच ते विमान आकाशात दिसेनासे झाले आणि उरला तो फक्त एक मोठा शून्य आणि अथांग शांतता. लोक वेड्यासारखे आकाशाकडे पाहत होते. काहींना वाटले की हा एखादा स्वप्नवत भास असावा. पण जमिनीवर पडलेली महाराजांची घोंगडी आणि त्यांच्या चिपळ्या हा पुरावा होता की ते खरोखरच सदेह वैकुंठात निघून गेले आहेत. त्यानंतर अनेक दिवस लोक त्यांना जंगलात आणि डोंगरांवर शोधत राहिले. पण महाराज पुन्हा कधीही कोणाला दिसले नाहीत. आज विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी तुकाराम बीजच्या दिवशी नक्की काय घडले हा प्रश्न आजही एक न सुटलेले रहस्य आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की त्यांचे भौतिक शरीर जरी या जगात नसले तरी त्यांचे अभंग, त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे. जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत संत तुकाराम महाराजांचे नाव या जगात अमर राहील. मित्रांनो, ही होती संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाची थरारक आणि सत्यकथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच अनेक रहस्यमयी कथा ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते
हे खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक छोटीशी कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा देते. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, राम कृष्ण हरी.